राम राम भावानो, मी ओमकार साळुंके आपलं स्वागत करतो आपल्या नव्या युट्यूब चॅनलवर. 100 दिवस 100 नवीन बिझनेस आयडियाज ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. आज आहे दिवस 5वा, बिझनेस नंबर 5. बिझनेस नंबर 5 ची बिझनेस आयडिया आहे मित्रांनो, पेपर बॅग बिझनेस. या बिझनेस बद्दल या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. या बिझनेससाठी लागणाऱ्या स्ट्रॅटेजीज, या बिझनेसची मार्केटिंग कशी करायची, याचं प्रोडक्शन कसं करायचं, याचा सेल कुठे करायचा, याचे कस्टमर्स टिकवायचे कसे, वाढवायचे कसे, स्केल कसा करायचा बिझनेसची प्रत्येक गोष्ट बिझनेसमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. पेपर बॅग म्हटलं की आपल्या डोक्यात एकच येतं मित्रांनो, ब्राऊन कलरची, मरून कलरची पेपर बॅग येते मित्रांनो, हँडल बॅग किंवा आपण स्नॅक सेंटरवर जी आपल्याला भेटते ती पेपर बॅग. तर ही पेपर बॅग मित्रांनो आपण सेल करायला चालू करून हा व्यवसाय चालू करू शकतो. हा व्यवसाय आपण दोन पद्धतीने करू शकतो. ते कसे ते पुढील या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. सरकारने प्लास्टिक बंदी आणल्यापासून पेपर बॅगचा वापर खूपच जास्त प्रमाणात वाढलेला आहे मित्रांनो. याच संधीचा फायदा घेऊन हा व्यवसाय अजूनही आपण चालू करू शकतो. भरपूर वर्षापूर्वी म्हणजे 4 ते 5 वर्षापूर्वी सरकारने प्लास्टिक बंदी आणल्यापासून पेपर बॅगचा वापर खूपच जास्त प्रमाणात वाढलेला आहे. प्लास्टिक बंदी व पेपर सक्ती म्हणजे प्लास्टिकची पूर्णतः बंदी करण्यात आलेली आहे मित्रांनो. आपल्याला जागोजागी पेपर बॅगचा वापर वाढत दिसत आहे. मॉल्समध्ये गेले, स्नॅक सेंटरवर गेले, कपड्याच्या दुकानात जावा, नाहीतर कुठल्या शॉपिंग सेंटरला जावा, तुम्हाला पेपर बॅग दिसतील मित्रांनो. मार्केटमध्ये स्टार्टिंगला ज्यांनी हा व्यवसाय केला त्यांनी आता जास्त प्रमाणात कमवत आहे मित्रांनो. तरीही आपण या व्यवसायात आत्ता पाऊल ठेवून आपलं चांगलं नाव कमवू शकतो. थोडीशी चांगली मार्केटिंग व जास्त प्रमाणात सेल हेच आपलं साधन असणार आहे मित्रांनो. या स्ट्रॅटेजीवर आपण नक्कीच हा व्यवसाय बूम करू शकतो. तो कसा ते पुढे बघूया. हा व्यवसाय लो इन्व्हेस्टमेंटमध्ये चालू होतो मित्रांनो. रिपीटेड कस्टमर्स आपल्याला ह्या व्यवसायातून भेटतात. व दुसरी गोष्ट पाहायला गेली तर या व्यवसायाला जास्त मार्केटिंगची देखील गरज नाहीये मित्रांनो. हा व्यवसाय आपण दोन पद्धतीने करू शकतो मित्रांनो. एक तर आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट करू शकतो व दुसरी गोष्ट आपण ट्रेडिंग म्हणजे दुसऱ्याकडून परचेस करून होलसेल म्हणजे बल्कमध्ये माल परचेस करून आपण सेल करू शकतो मित्रांनो. या दोन्हीपैकी जसं इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे त्या पद्धतीने आपण हा व्यवसाय नक्कीच सुरू करू शकतो. लो इन्व्हेस्टमेंट असेल म्हणजे कमीत कमी 10,000 भांडवलात देखील तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. स्टार्टिंगला तुम्हाला बल्कमध्ये बॅग उचलायच्या आहेत व ते मार्केटमध्ये आपलं टार्गेटेड कस्टमर्स जे पण कस्टमर पॉइंट्स असतील ते नोट डाउन करून त्या पॉइंटवर अप्रोच करून तुम्ही हा आपला माल सेल करू शकता मित्रांनो. बेस्ट डील दिली तर नक्कीच तुमचा माल घेतला जाईल. याची एक स्ट्रॅटेजी मी पुढे सांगणार आहे मित्रांनो. व दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग आपण 2 ते 3 लाखात नक्कीच सुरू करू शकतो. 2 ते 3 लाखात इंडिया मार्टवरती याची एक मशीन भेटून जाते मित्रांनो. यासाठी तुम्हाला क्राफ्ट पेपर रोल तो 70 ते 120 जीएसएम मधला घ्यायचा आहे मित्रांनो. त्या रोलचं तुम्ही बॅग्समध्ये रूपांतर करू शकता मित्रांनो. त्या मशीनचं ट्रेनिंग तुम्ही जिथून मशीन घेणार ते तुम्हाला देतील मित्रांनो. आणि जर तुम्हाला घरगुती बॅग्स बनवायच्या असतील तर याचं ट्रेनिंग तुम्ही YouTube वरून घेऊ शकता. YouTube वर जर टाकलं तर हाऊ टू मेक पेपर बॅग ॲट होम तर नक्कीच तुम्हाला याबद्दल भरपूर व्हिडिओ भेटतील व त्यातून तुम्ही शिकून ह्या बॅग्स घरी देखील बनवू शकता. तुम्हाला यासाठी स्टार्टिंगला फेविकॉल, सुतळी आणि पेपर बॅग रोल म्हणजे स्क्रॅप पेपर रोल या 3 गोष्टी लागतील मित्रांनो. यापासून तुम्ही पेपर बॅग्स वेगवेगळ्या आकाराच्या बनवू शकता. युट्यूबरच्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस करसाल मित्रांनो, तुम्ही 70 ते 100 जीएसएमचा पेपर वापरायचा आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला पेपर रॅप केलेली सुतळी जी आपल्याला बॅगेचा हँडल बनवण्यासाठी लागणार आहे. व तिसरी गोष्ट चांगल्या प्रतीचं फेविकॉल जे आपली बॅग लीक म्हणजे फाटण्यापासून रोखणार आहे. या 3 गोष्टीचं तुम्ही ध्यान ठेवलं तर तुमची पेपर बॅग स्ट्रॉंग व मार्केटमध्ये चालण्यासारखी बनू शकते. घरगुती पेपर बॅग बनवायचं थोडंसं हार्ड वर्किंग काम आहे मित्रांनो. त्यामुळे स्टार्टिंगला जर तुम्ही होलसेलमध्ये, बल्कमध्ये माल उचलून हा व्यवसाय चालू केला तर तुमचा इंटरेस्ट या व्यवसायामध्ये वाढत जाईल व तुम्ही नक्कीच हा व्यवसाय मोठ्या स्केलपर्यंत नेऊ शकता मित्रांनो. बल्कमध्ये माल घ्यायचा कुठून तर आजूबाजूला तुमच्या एरियामध्ये कोणती कंपनी आहे का Google मॅपवर टाकून सर्च करा. जर तुम्हाला काही प्राप्त झाले तर ठीक, नाहीतर इंडिया मार्ट इज द बेस्ट ऑप्शन. त्यामुळे इंडिया मार्टवरती जाऊन होलसेल पेपर बॅग जर तुम्ही टाकल्या तर छोट्या ते मोठ्या आकारापर्यंत प्रत्येक बॅग्स तुम्हाला भेटतील व्हरायटीमध्ये. वेगवेगळ्या जीएसएममध्ये वेगवेगळे रेट लागू होतात मित्रांनो. त्या पद्धतीने तुमच्या मार्केटच्या ऑर्डर म्हणजे मार्केटमध्ये चालणाऱ्या बॅगनुसार तुम्ही तिथून माल खरेदी करू शकता. कमीत कमी 10,000 मध्ये देखील तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता मित्रांनो. आपला माल तयार झालेला आहे मित्रांनो. आता माल विकायचा कुठे? यापैकी घरगुती किंवा मॅन्युफॅक्चरिंग किंवा बल्कमध्ये या तिन्ही पद्धतीपैकी जसाही तुम्ही माल तयार केलेला आहे, आता हा माल विकायचा कुठे? तर याआधी आपण जाणून घेऊया हू इज युअर कस्टमर. आपलं नेमकं कस्टमर कोण आहे? आपल्याला माल सेल कुणाला करायचा आहे? आपलं टार्गेटेड कस्टमर कोण राहणार आहे? याचा विचार आपण आता इथं करणार आहोत. तर तुम्ही नोटीस केलं आहे मित्रांनो, आपल्या एरियामध्ये जी पण दुकानं असतील त्यातील आपले क्लायंट कोण होऊ शकतात याचा विचार करायचा आहे मित्रांनो. आपल्या एरियामध्ये जे काही कॅफेज आहेत
छोटे मोठे रेस्टॉरंट्स आहेत, स्नॅक्स सेंटर आहेत, मॉल्स आहेत, मोठमोठे शॉपिंग सेंटर आहेत. अशा जे पण दुकान आहेत त्या दुकानांची एक लिस्ट तुम्हाला बनवायची आहे मित्रांनो पेपरवरती. ज्यावेळेस तुमच्याकडे ऑन रिटन पेपर ही लिस्ट तयार असेल त्यावेळेस तुम्ही तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी घेऊन त्या लोकांपर्यंत अप्रोच करू शकता मित्रांनो. तुम्हाला टार्गेटेड ऑडियन्स म्हणजे टार्गेटेड कस्टमर जे पकडायचे आहेत ते हेच आहेत मित्रांनो. तुम्ही नोटीस केलं असेल मित्रांनो, तुम्ही व्यवसाय चालू करायच्या आधीपासून हे दुकानं चालत आहेत, म्हणजेच त्यांना कोणी ना कोणी माल सप्लाय करत आहे. आता त्या माल सप्लाय करणाऱ्यापासून आपल्या ऑर्डर्स कशा शिफ्ट करून घ्यायच्या, आपल्याकडे ऑर्डर्स कशा घ्यायच्या, याची एक छोटीशी स्ट्रॅटेजी वापरायची आहे मित्रांनो. या पद्धतीने तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे व तुमचा सक्सेस रेट वाढणार आहे मित्रांनो. तुमच्या एरियातील किंवा आजूबाजूच्या एरियातील जे पण जास्त चालणारे शॉपिंग मॉल असतील, जे पण जास्त चालणारे ब्रँड असतील, जे पण जास्त चालणारे शॉप्स असतील की जिथं भरपूर गर्दी असते मित्रांनो. तुम्ही नोटीस केलं असेल असे प्रत्येक एरियात शॉप्स असतात. तर त्या एरियात तुम्ही जायचं आहे, त्या शॉपवर तुम्ही जायचं आहे व त्यांना ज्या पेपर बॅग्स प्रोव्हाइड होतात सेम बॅग तुम्ही घेऊन जायचं आहे व त्यांना हेच सांगायचं आहे की बॅग तुम्हाला कितीला पडते. जेव्हा ते सांगतील ₹6, ₹7 जो काय त्यांचा रेट असेल फॉर एक्झाम्पल, तर रेटपेक्षा किंवा सेम रेटला तुम्हाला ती बॅग त्यांना देणार असं सांगायचं आहे. प्लस त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन म्हणून तुम्ही त्यांच्या बिझनेसची मार्केटिंग म्हणजेच त्या बिझनेसचा लोगो किंवा त्याबद्दल थोडीशी माहिती त्या बॅगवर तुम्ही प्रिंट करून त्यांना सप्लाय करणार आहे सेम रेटमध्ये. ज्यावेळेस तुम्ही अशी ऑफर त्यांना देणार आहात मित्रांनो, त्यावेळेस ते नक्कीच ही ऑफर ॲक्सेप्ट करणार आहेत. कारण सेम रेटमध्ये त्यांना मार्केटिंग होत असलेली बॅग जर मिळत असेल तर ते तुम्हाला का नाही ऑर्डर देणार. दुसरी गोष्ट नोटीस केली तर याचा त्यांनाच फायदा आहे, कारण तुम्हाला मार्जिन थोडंसं कमी होणार आहे हे नक्कीच. पण ज्यावेळेस तुमचे जास्त कस्टमर बेस होईल, जास्त प्रमाणात ऑर्डर्स येतील, त्यावेळेस तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार आहे मित्रांनो. हळूहळू तुम्हाला अशाच पद्धतीने लो मार्जिनवरती आपला कस्टमर बेस वाढवायचा आहे मित्रांनो. ज्यावेळेस कस्टमर बेस तयार होईल त्यावेळेस सेल वाढेल व सेल वाढल्यानंतर तुमचं मार्जिन ऑटोमॅटिक वाढेल मित्रांनो. त्या गोष्टीची नोंद घ्या. छोटे-मोठे जे कॅफे आहेत, जास्त चालणारे जे असतात, तिथं तुम्ही त्यांचे ब्रँडिंग सोबत जर त्यांना पेपर बॅग्स प्रोव्हाईड केल्या मार्केट रेटमध्ये, तर ते तुम्हाला नक्कीच रिपीटेड ऑर्डर्स देणार आहेत मित्रांनो. आणि ऑल्वेज रिमेंबर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कस्टमरला ऑर्डर देतात, त्यावेळेस त्यांच्याकडून 1 ते 2 मिनिमम 4 ते 5 रेफरन्स नक्कीच घ्यायचे. त्यांना विचारायचं की सर तुमच्या माहितीमध्ये असं कोणी आहे की ज्यांना पेपर बॅग लागतात? असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्यांना देखील या बॅग्सची ऑफर देऊ. चांगल्या पद्धतीने जर तुम्ही विचारलं व सेल्स स्किल जर तुमचे डेव्हलप केले तर तुम्ही या व्यवसायामध्ये चांगलीच थक धरून राहू शकता. एकदा का मार्केट तयार झालं मित्रांनो तुमचं, की त्यानंतर तुम्ही एक छोटासा मुलगा किंवा सेल्समॅन हायर करून रोज माल कस्टमर पर्यंत पोहोचवू शकता. हा बिझनेस चालू करण्यासाठी 2-3 लायसन्सची तुम्हाला गरज भासू शकते मित्रांनो. ट्रेड लायसन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ट्रेड लायसन त्यानंतर जीएसटी या 2 गोष्टी जरी तुम्ही काढल्या स्टार्टिंगला तरी हा व्यवसाय तुम्ही चांगल्या पद्धतीने सुरू करू शकता. जीएसटी यासाठी की कारण मोठमोठे जे क्लायंट्स असतात ते तुम्हाला जीएसटी बिलमध्येच व्यवहार करणार. त्यामुळे तुमच्याकडे जीएसटी असणं गरजेचं आहे मित्रांनो. पेपरच्या ऑर्डर्स बघितल्या तर 1000 ते 10,000 अशा पद्धतीने 1000 ते 10,000 बॅग्स अशा पद्धतीने ऑर्डर्स मिळतात. त्यामुळे मार्जिन जास्त राहतं. पर बॅग जर तुम्ही कमी मार्जिन ठेवलं तरी बल्कमध्ये ऑर्डर्स असतात. त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होतो मित्रांनो. मार्केटमध्ये नाव करण्यासाठी थोडीशी स्ट्रॅटेजी सांगतो मित्रांनो. जसं पहिल्यांदा सांगितलं मी, आपल्याला कस्टमरची जे चालणारे कस्टमर आहेत तेवढ्या ना, ज्यांचे मिनिमम ऑर्डर्स असतील त्यांना आपण या पद्धतीने नाही देऊ शकत मित्रांनो. बघायला गेलं तर स्टार्टिंगला आपल्याला कस्टमर्सला ॲडव्हर्टायझिंग बॅग रेफर करायची आहे मित्रांनो. ती बॅग यांनाच रेफर करायची आहे ज्यांचं दुकान, ज्यांचं कस्टमर बेस जास्त आहे. त्या ठिकाणी तुमची बॅग घेतली जाईल मित्रांनो. ऑल्वेज ती बॅग काही जास्त कामाची राहणार नाही. तर त्या केसमध्ये ही ब्रँडिंग करायची कशी? मार्केटमधून तुम्हाला शिक्का बनवून घ्यायचा आहे मित्रांनो. मार्केटमध्ये जर नाही भेटला तर Instaवरती एक पेज आहे. तिथून देखील तुम्ही हे शिक्के बनवून घेऊ शकता. समजा फॉर एक्झाम्पल राक्षे वडेवाले जे फॉर एक्झाम्पल आपण घेतोय राक्षे वडेवाले आहे व ते खूप चालत आहे तुमच्या एरियामध्ये. तर राक्षे वडेवालेचा लोगो प्लस त्यांचं थोडंसं पत्ता या 2 गोष्टीचा एक कंबाईन शिक्का जर तुम्ही बनवून घेतला नॉर्मल साईजचा, जशी बॅग त्यांना रिक्वायर्ड आहे, तर त्या बॅगचा तुम्ही ॲडव्हर्टायझिंगसाठी वापर करू शकता. तो शिक्का प्रत्येक बॅगवर तुम्हाला मारायचा आहे व ती बॅग त्यांना सेल करायची आहे. जशी ऑर्डर असेल समजा 1000-2000 तर त्या केसमध्ये तेवढे वेळेस तुम्हाला ते शिक्के मारावे लागतील. त्या केसमध्ये तुम्हाला एक लेबर तर नक्कीच लागणार आहे मित्रांनो. कारण तुम्ही जर सगळं करत बसले तर मार्केटिंग करणार कोण? स्टार्टिंगला स्वतःही करू शकता, घरगुती घरच्यांना देखील करायला देऊ शकता. पण लेबर ठेवला तर उत्तमच. इकडे काम चालत राहील, इकडे तुम्ही मार्केटिंग करत राहाल.
दुसरी गोष्ट जे छोटे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांना तर या ब्रँडिंगची काही गरज नाही. त्या केसमध्ये तुम्ही त्यांना छोट्या मोठ्या ऑफर्स देऊ शकता, की तुम्ही पुढच्या वेळेस जर आम्हाला एकदम 5,000 बॅग्सची ऑर्डर दिली तर तुम्हाला ही ऑफर राहील. अशा केसेसमध्ये तुम्ही थोडेसे स्कीम्स देऊन आपला सेल वाढवू शकता. तिसरी गोष्ट, तुमच्या एरियातले व आजूबाजूच्या एरियातले जे पण होलसेलर्स आहेत, त्यांना तुमची बॅग सेल केल्यावर काहीतरी मार्जिन रेशो किंवा काहीतरी स्कीम किंवा काहीतरी गिफ्ट व्हाउचर या टाइप्स जर तुम्ही स्कीम्स ठेवल्या, तर नक्कीच तुमची बॅग सेल करायला प्रेफर करतील. आणि आपण बहुतेक वेळा नोटीस केलं आहे, जे पण पेपर बॅगवाले आहेत, ते आपल्याला मिनिमम बॅग देत नाही. जर एखाद्याला 500च बॅग लागत असेल स्टार्टिंगला वापरून पाहण्यासाठी, तर ते म्हणतात कमीत कमी 5,000 बॅग्स घ्या, कमीत कमी 1,000 बॅग्स घ्या. अशा केसमध्ये तुम्ही त्यावेळेस काम करू शकता मित्रांनो. मार्केट हलवून देऊ शकता पूर्णपणे. 500 लागतायत, 500, 100 लागतायत, 100 तुम्ही बॅग्स प्रोव्हाईड करा. हळू तुम्ही तुमचा बिझनेस स्केल करू शकतात. त्यानंतर तुम्ही हळू बघायला गेलं तर डिश, चमचे जे काय यूज अँड थ्रो लागते ते सगळं या बिझनेसमध्ये ॲड करून तुमचा बिझनेस स्केल करू शकता. जर बिझनेस आयडिया आवडली असेल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सुरू केलेला आहे एक अशी सिरीज 100 दिवस 100 नवीन बिझनेस आयडियाज मित्रांनो. या सिरीजचा भाग होण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल मित्रांनो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.